छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती। वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरित्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली असता गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदिनी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती। या घटनेचा उलगडा झालाय तर मुलीला आईनेच गळा आवळून संपवल्याची ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। प्रेम प्रकरणाला विरोध करत आईने 21 वर्षीय मुलीचा प्लास्टिक पाईपने गळा आवळून खून केल्याची ही घटना समोर येते। त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तिसगाव चौफुली पुलाजवळून पोलीस तपासात हे उघड झालंय। 19 फेब्रुवारी रात्री डायल 112 पथकाला तिसगाव चौफुली पुलाजवळ एका रिक्षामध्ये संशयास्पदरित्या गाडी व घरगुती साहित्य नेले जात असल्याची माहिती रिक्षा चालकाद्वारे मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक महिला व पुरुष आढळले। त्यांच्या शेजारी प्लास्टिकचा ड्रम आणि दोरीने घट्ट बांधलेली गादी होती। चौकशी दरम्यान उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पथकाने गादी उघडून पाहिली असता त्यामध्ये अंदाजे 20 वर्षांची तरुणी ही आढळली। यावेळी लेकीने आत्महत्या केल्याचे आईने सांगितले, मात्र शवविच्छेदनात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। तरुणीचं नाव नंदिनी राजू धिवरे, आई भारती उमेश साबळे, वय वर्ष 35, हिच्यावर गुन्हा दाखल झालाय। मृत तरुणीचे कन्नड येथील युवकासोबत प्रेमसंबंध होते। विवाहासाठी ती आग्रह धरत होती, मात्र आईचा विरोध होता। मागील काही दिवसांपासून घरात वाद देखील सुरू होते। त्यातूनच हा खून केल्याचं तपासात समोर आलंय। आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचंय म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली। रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याचं दिसलं। सामान भरताना त्याचं लक्षात आलं। त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112ला फोन करून सांगितलं ही गादीच्या काहीतरी ठेवलेलं आहे, त्यात काही संशयास्पद आहे। पोलिसांनी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना ही उघडकीस आली आहे। मुलीचं अफेअर होतं, त्यामुळे तिने गळफास घेतला। आम्ही गावी घेऊन निघालो होतो असे आईने सांगितलं होतं, पण पोलीस तपासात वेगळंच निष्पन्न झालंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।